हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू होममेड रेसिपी विथ वैशाली. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा कप बारीक रवा घेतला आहे. अर्धा कप साखर घ्यायची आहे. त्याच्यापेक्षा थोडीशी कमी घेतली तरी चालेल. थोडंसं गोड कमी पाहिजे असेल तर. तुम्ही इथे पिठी साखर पण घेऊ शकता किंवा आपली जी खडी साखर असते ती बारीक करून घेतली तरी चालेल. तर मी इथे रॉ शुगर घेतलेली आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये 2 टेबलस्पून मिल्क पावडर ॲड केली. मिल्क पावडर असेल तर ॲड करा, नाही नाही ॲड केलं तरी चालेल, ऑप्शनल आहे. त्यानंतर 2 टेबलस्पून आपण याच्यामध्ये तेल ॲड करून घ्यायचे किंवा तूप ॲड केलं तरी चालेल किंवा 2 टेबलस्पून बटर ॲड केलं तरी चालेल. त्यानंतर थोडंसं चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचं चिमूटभर आणि वेलची पावडर ॲड करून घ्यायची आहे आणि 1/4 कप आपण याच्यामध्ये दही ॲड करून घ्यायचं. दही आपल्याला इथे फ्रेश घ्यायचं आहे, आंबट दही घ्यायचं नाही आहे. आणि हे सगळे इन्ग्रेडियंट्स आपण मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि घट्टसर आपलं हे मिश्रण तयार झालं आहे. यामध्ये आपण अर्धा कप दूध ॲड करून घ्यायचं आहे आणि परत एक अर्ध्या मिनटासाठी आपण छान आपलं हे मिक्सरला मिश्रण फिरवून घ्यायचं आहे. आपलं हे छान असं मिश्रण तयार झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता स्मूथ असं हे बॅटर आपलं तयार झालं आहे. एका बाउलमध्ये हे बॅटर काढून घेऊयात. तुम्ही पाहिलेच असेल एकदम स्मूथ अशी कन्सिस्टन्सी आपली या बॅटरची आहे आणि हे बॅटर आपल्याला रेस्ट करायला ठेवायचं आहे कारण याच्यामध्ये रवा आहे. तर रवा थोडासा फुलतो. अर्धा तासासाठी आपण हे बॅटर रेस्ट करायला ठेवलं होतं. तर तुम्ही पाहिलं असेल की थोडंसं घट्टसर आहे आपलं हे बॅटर झालेलं आहे. तर आपण याच्यामध्ये थोडंसं दूध ॲड करून घ्यायचं आहे. त्याच्या अगोदर आपण इथे मी एक बेकिंग टीन घेतलेला आहे. त्याच्यामध्ये इकोबेकचा हा मी बेकिंग पेपर लावून घेतला आहे. व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. बेकिंग टीन नसेल तर कुकरचा डब्बा असेल ना, त्याला तेल लावायचं आणि मैद्याने व्यवस्थित डस्ट करून घ्यायचं आहे. आणि 1 टीस्पून मी इथे इनो घेतला आहे. इनोची बेकिंग पावडरच्या ऐवजी आपण इथे इनो घेतला आहे आज. आणि इनोमध्ये आपण 2 टेबलस्पून दूध ॲड करायचं आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. बॅटर आपलं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आणि आपण हे टीनमध्ये ओतून घ्यायचं आहे, बेकिंग टीनमध्ये. एका बाजूला आपल्याला ज्याच्यामध्ये केक बेक करायचा आहे ते भांडं किंवा कुकर असेल ते प्रीहीट करून घ्यायचं आहे आणि ही सगळी प्रोसेस आपण अगोदर करून घ्यायची, म्हणजे कुकर आपल्याला अगोदर गरम करून घ्यायचा आहे. त्यानंतरच आपल्याला पटकन हा केक बेकिंग करण्यासाठी ठेवता येईल. थोडंसं टॅप करून घेतलेलं आहे मी आणि मी आज हा केक तव्यावरती करणार आहे. तर तवा मी एका बाजूला गरम करायला ठेवलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे टुटी फ्रुटी असेल किंवा थोडे ड्रायफ्रुट्स असेल तर तुम्ही ते ॲड करू शकता. तवा व्यवस्थित गरम झाल्यानंतर गॅस मी पूर्ण स्लो केलेला आहे आणि पाहू शकता व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायचं आहे आणि पूर्ण असं पातेलं मी याच्यावर ठेवून दिलं आहे. पूर्ण कवर होतं आहे. साधारण 45 मिनिट्सपर्यंत आपल्याला केक अजिबात उघडून बघायचा नाही आहे. तर 45 मिनिट्स झालेले आहेत आणि केक आपला व्यवस्थित बेक झालेला आहे. त्याच्यामध्ये आपण नाईफ टाकून बघायची, ती जर व्यवस्थित क्लीन आली तर आपला केक एकदम परफेक्ट बेक झालेला आहे. केक आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे. केक पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपण त्याला डिमोल्ड करून घ्यायचं आहे. थोडंसं आपण कडा लूज करून घेऊयात. तर आपला परफेक्ट असा हा रव्याचा केक घरच्या घरी तयार झालेला आहे आणि हा केक थोडासा डार्क ब्राऊन कलरचा होण्यासाठी आपण अजून 10 मिनटं जर ठेवला असता ना गॅसवरती तर छान असा ब्राऊन डार्क कलर आला असता बेसला आणि छान असे कट करून घ्यायचे पीसेस. तर आय होप फ्रेंड्स आजची तुम्हाला ही रवा केकची एकदम सोपी इझी रेसिपी आवडली असेल आणि आपण थोड्या क्वांटिटीमध्ये केलेली आहे त्यामुळे ती पटकन झालेली आहे आणि व्यवस्थित झालेली आहे. तर रेसिपी जर आवडली असेल ना तर नक्की लाईक करा आणि घरी नक्की ट्राय करा. कमेंट्स करून नक्की सांगा मला रेसिपी कशी वाटली. तर भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय. थँक यू.